काय कारभारी येणारच होते. आज आपल्या घरी गणपती बाप्पा येणार म्हटल्यानंतर नैवेद्याची तयारी करत होते बघा. बर गणरायांच्या आगमनासाठी काय काय नैवेद्यासाठी बनवलं ते सांग तरी पाहू. नैवेद्यासाठी म्हटला पुरणपोळ्या बनवल्या, भात बनवलाय, आमटी बनवले, बटाट्याची भाजीही बनवले, त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदकही बनवले बघा. असं समजा तयार करून आत्ताच मोकळे झाले. बर म्हणजे गणपतीच्या आगमनानिमित्त आम्हाला मस्त ताव मारायला मिळणार तर. ताव मारा तर गाव मारा. असं काय करते, मस्करी केली. भटजी काकांनी सांगितलंय वेळेअभावी गणपती लवकर आणायला पाहिजे काय. तेव्हा ताबडतोब गणपती बाप्पांचं आगमन करूया आणि त्यानंतर तुम्ही ताव मारा नाही तर गाव. हा नामा कुठं आहे? तो सकाळपासून काय गोट्यात करायला लागलाय त्याचं त्यालाच माहिती. तेव्हा तुम्ही जरा हात मारून बोलवून घ्या त्याला. नामा, अरे ए नामा, बापू बुळकालाय हो. बापू मासा पाला बुळकायलाय. असं सांग की मग. त्या घाई गडबडीत होतो मी. हा बाकी काय चांगल्या चौकशा करत बसू नकोस. काय झालं? काय मला सांग, गणपती बाप्पांची मूर्ती कुठे सांगितलंय? गणपती बाबाची मूर्ती होय. हे आपले शंकर कदम मूर्ती. त्या गणपतीच्या डोळ्याने जर बघितलं का नाही, असे डोळे काय डोळे होतात म्हणता. आणि भजनी मंडळी कुठे सांगितलं साहेब? भजनी मंडळ आहे काय आपलं कलमेश्वर भजनी मंडळ. 8 दिवस नुसता असं टँग टँग हा कानातला मोड हा कानात आलाय हो. काय सत्यात भजन म्हणता. त्यांच्या पायात लाईट पडतात बघ, ते बघ पडले तसं वर मार म्हणजे त्यांचे चेहरे खाली पडतात. त्यांचे चेहरे कुठला तरी हे वर कर. अंगाचा वास लागला दुसरं समजलं ना. गोट्यात आलोय त्या तो मासा पाडा बोलकायला कुठे चिरकांडी अंगावर आली असणार. त्या तेवढं काय. अरे कमीत कमी आंघोळ तरी करून यायची. मी आंघोळ आता गोमूत्र मारून करून आलोय. काय बापू तुमच्या आंघोळीचं काय काय? आमच्या आंघोळी पण झाली की रे. असं काय म्हणतो, गणराज येणार म्हटल्यानंतर आंघोळ तर मागीच आहे ना. त्या वेळेला गडबड झाली म्हणून म्हटलं. मागच्या वेळेला काय झालं, आमचे कांबळे अण्णा गेले होते की सासरवाडीला. मग तुमची आंघोळी थांबली? त्यावेळेला थांबलीच की आमची आंघोळ. आणि ते जर 6 महिने नाही आले असते तर काय गोळ्या आंघोळीच्या गोळ्या पण आहेत. आणि मार्केट मध्ये तुमचं तेवढीचं काय ते भाऊची. काय बोला कामाचं बोला. बरं आता गणरायांची मूर्ती आणायची आहे, तेव्हा लवकर जा आणि मूर्ती घेऊन ये. गणपती आणतो हो, पण माझं काय आपलं केपाच्या डब्या फटाड्याचं काय आहे नियोजन? अरे नाही, जोशी काकांना सांगितलेलं आहे त्यांच्या दुकानातून घेऊन ये. जोशी काका मागच्या वर्षीची उधारी अजून दिली नाही. जातो ना एक डोळा भयानक डोळा मोठा आहे. आता ती गल्लीत पण केली जाताली. आता ह्या गल्लीत बाबा मी माझं नियोजन केलोय. काय तुम्ही काय मला देणार नाही म्हणून मी आपलं राणी टेस्टरी 1 नंबरचा बॉम्ब एक बॉम्ब म्हणजे हा लावला नाही 1 नंबर हो. सगळं आणून ठेवलंय, फक्त उधारी द्यायचं काम करा. जाता जाता देऊन जाऊया घे. हा बरं आता काय कामाचं बोला मामा. आता वेळ नको करूच, गणपती बाप्पांना घेऊन येता लवकर बघू.
निवेदनाचं काय केलंय की नाही केले की काय काय पोळ्या केल्या हा भाजी बनवली. त्याला वास ठेका दे यायला ठेका दे ठेका दे ठेका दे कोणाला हा? हे सकाळपासून तो प्रसादातच आहे होय. त्याच्यामुळे वास येणारच की जरा खीर आले वाटतं हा राहू दे गणरायाला तेवढं आणू. हे करूया आपण. हे बघा असा जातो असा येतो गणपती बाप्पा सुंदर मूर्ती. मला लवकर घेऊन ये ना बघू. हे निघालोच हो मुलांना सांगितलं नाही गावातल्या हा गावातल्या मुलांना सांगायचं ती वाटत बघत बसल्यात ती बघा कशी टुसकी हलवत बसल्यात आलो आलो ते फटाकडे घे त्यांच्याकडे बघ त्यांच्याकडे देत आहे का? अरे मग तुझ्या बरोबर येणार कोण मी बॉम्ब बॉम्ब घेऊन ये जा.